अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्रोते हो नमस्कार. स्वाती बाबर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. श्रोते हो, मागील अध्यायामध्ये आपण पाहिले की कालिका शक्ती मच्छिंद्रनाथांच्या स्वाधीन करून भगवान शिव कैलासाला गेले आणि मच्छिंद्रनाथ कोकण प्रांतात उत्तर दिशेला निघून गेले. या अध्यायामध्ये आपण मच्छिंद्रनाथ व वीरभद्र यांच्यातील युद्ध पाहणार आहोत. या अध्यायाची फलश्रुती म्हणजे 84 लाख योनीत जन्म येणार नाही, व्यथा चिंता संपेल. चला तर मग अध्यायाला सुरुवात करूयात. मच्छिंद्रनाथांना कालिका देवी अनुकूल झाली. ते पुढे उत्तरेकडे निघाले. उत्तर कोकणात हरिहरेश्वर तीर्थ आहे, तेथे ते गेले. त्यांनी गदा तीर्थात स्नान केले व पर्वताला प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. तो त्यांना वाटेत वीरभद्र हे भगवान शंकरांचे पुत्र मनुष्य रूपात भेटले. ते स्नानाला चालले होते. त्रिशूळ, डमरू आदी आयुधे त्यांनी धारण केली होती. मच्छिंद्रनाथांनी सुद्धा नाथ संप्रदायाची भूषणे धारण केली होती. प्रदक्षिणेच्या वाटेवर त्यांची दृष्टादृष्ट झाली. वीरभद्राने मच्छिंद्रनाथांना वाटेत पाहून विचारले, "काय हो स्वामी, कोण तुम्ही?" "मी मच्छिंद्र," उत्तर आले. "मच्छिंद्र, पंथ कुठला तुमचा? अभ्यास काय करता?" मच्छिंद्रनाथ म्हणाले, "मी जोगी, शैली, शिंगी, कथा, मुद्रा ही आमची भूषणे. कानाला छिद्र पाडण्याचा संस्कार आहे." वीरभद्राने त्यांची व त्यांच्या पंथाची हेटाळणी केली. ते म्हणाले, "उगाच पाखंड मिरवू नकोस. मुद्रा कसल्या नि कान कसले फाडलेस? तुझा गुरु तरी कोण? वेदविधीच्या विरुद्ध पूर्णपणे अपराध करून भलताच पंथ त्याने निर्माण केला आहे. तो मूर्खाहून मूर्ख आहे." वीरभद्राकडून झालेली गुरुनिंदा मच्छिंद्रनाथांना मुळी सहन झाली नाही. ते म्हणाले, "तू परनिंदा कशाला करतोस? तुझा गुरु खोटा आहे. तुझे दर्शन झाल्यामुळे मला पुन्हा स्नान करावसे वाटते." वीरभद्र ते ऐकून संतप्त झाले. त्यांनी आपले भयंकर धनुष्य ताणून त्यावर तीक्ष्ण बाण लावला. तो मच्छिंद्रनाथांवर बाण सोडणार तोच मच्छिंद्रनाथ गदागदा हसले. बाण तसाच राहिला. वीरभद्रांना मच्छिंद्रनाथ म्हणाले, "कशाला सोंग आणतोस? वीराचे सोंग आणणारा बहुरूपी खरा शूर असतो का?" वीरभद्रही चिडून दुरुत्तरे करू लागले व मच्छिंद्रनाथही प्रतिशब्द बोलून त्यांचा धिक्कार करू लागले. त्यांचा राग अनावर झाला. तेव्हा वीरभद्रांनी बाण मारण्याचा निश्चय करून म्हटले, "अरे जोगड्या, हा आला बघ बाण, मरणाला तयार हो." तेव्हा मच्छिंद्रनाथांनी भस्माची चिमुटी घेऊन आपल्या भोवती वज्रास्त्राचे कवच तयार केले. ते अभेद्य कवच झाल्यावर पुन्हा वज्रमंत्र जपून त्यांनी वीरभद्राने फेकलेल्या बाणावर आपला बाण सोडला. आकाशात दोन्ही अस्त्रे परस्परांवर आदळली. वीरभद्र व मच्छिंद्रनाथ परस्परांवर अस्त्रामागून अस्त्रे फेकू लागले. जे अस्त्र प्रकट होईल त्याविरुद्ध अस्त्र मारण्याचा मच्छिंद्रनाथांनी सपाटाच लावला. वीरभद्रांनी सर्वनाश करणारे कालास्त्र प्रेरित केले. तेव्हा मूळ मायेच्या शक्तीने प्रलय करणारे अस्त्र निर्माण केले. त्याचा परिणाम असा झाला की कालाचाही घास करून त्या अस्त्राने पृथ्वी, आग, तेज, वायू व आकाश यांचे एकत्र मिश्रण केले. सर्व सृष्टीचा प्रलय चाललेला पाहून देव मच्छिंद्रनाथांना म्हणाले, "अरे कवी नारायणा, कलियुगाचा अजून कितीतरी काल जायचा आहे. तू सर्वच नाहीसे करू नकोस." ते ऐकून मच्छिंद्रनाथांनी वासनिकास्त्र योजले. तेव्हा काल व माया प्रलय यांच्या जागी नवनिर्मिती करण्याची ब्रह्मप्रेरणा मात्र उराली आणि पुन्हा पंचमहातत्वे वेगळी व्यवस्थित झाली. तेव्हा ब्रह्मा, विष्णू व महेश्वर हे तिघे व्यक्त रूप घेऊन वेगवेगळे तिथे आले व त्यांनी मच्छिंद्रनाथ व वीरभद्र यांचे हात परस्परांच्या हाती देऊन परस्परांशी त्यांचा परिचय व सख्य करून दिले. वीरभद्र म्हणाले, "मी शिवपुत्र, देवांचा मुख्य वीर आहे. आजपर्यंत मला युद्धात हरवणारा वीर मी पाहिला नाही, पण मच्छिंद्रनाथांनी माझा गर्व हरण केला. मच्छिंद्रा, तू सांग, तुझी कोणती इच्छा पूर्ण करू?" मच्छिंद्रनाथ म्हणाले, "वीरभद्रा, माझी इच्छा मानवजातीवर उपकार करण्याची आहे. त्यासाठी शाबरी विद्या मी ग्रंथरूपाने रचली आहे.
त्यातील मंत्र म्हणणाऱ्यांना फळ मिळेल असे कर. वीरभद्रांनी ते मान्य केले. मग मच्छिंद्रनाथांनी तिन्ही देवांना वंदन केले. विष्णूंनी त्यांना वर दिला, वत्सा, संकटग्रस्त माणसाने जर माझे स्मरण केले तर मी त्यांचे रक्षण करीन. विष्णूंनी त्याला चक्रास्त्र दिले. मग भगवान शंकरांना मच्छिंद्रनाथांनी नमन केले. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी त्यांना त्रिशूलास्त्र दिले व ब्रह्मदेव म्हणाले, जे शब्द तू वाणीने उच्चारशील ते खरे होतील. त्यानंतर इंद्राने वज्रास्त्र, कुबेराने सिद्धीचे मंत्र, वरुणाने जलास्त्र अशी अस्त्रे दिली. वरुणाच्या अस्त्राने भूमीतून आपोआप पाणी उत्पन्न होण्याचे सामर्थ्य मच्छिंद्रनाथांना प्राप्त झाले. अग्नीनेही अग्निमंत्र दिला. तसेच अश्विनी कुमारांनी मोहिनी मंत्र दिला. मग देव आपापल्या ठिकाणी जाण्यास निघाले. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी मनकर्णिका स्नान करण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा देवांनी कौतुकाने त्यांना विमानातून नेण्याचे ठरवले. विष्णूंनी त्यांना वैकुंठात नेले. तेथे ते 1 वर्षभर राहिले. ते नित्य मणिकर्णिकेत स्नान करी व विष्णूंच्या नित्य संगतीत राही. 1 वर्षानंतर मच्छिंद्रनाथांना कैलासनाथ व इतर देवांनी स्वतःच्या निवासस्थानी राहण्यास नेले. अशा रीतीने देव, यक्ष, गंधर्वादींचा पाहुणचार स्वीकारला. 7 वर्षांनी निरोप घेऊन मच्छिंद्रनाथ पृथ्वीवर पुन्हा उतरले. त्यानंतर मच्छिंद्रनाथ पश्चिम भागात वज्र भगवतीचे मोठे तीर्थक्षेत्र होते तेथे गेले. त्यांनी देवीचे दर्शन घेऊन वंदन केले. तेथे त्यांना 360 कुंडे दिसली, ज्यात उष्ण पाणी होते. ते पाहून त्यांना आश्चर्य वाटले. मग त्यांनी स्वतः उष्ण पाण्याने आणखीन 1 कुंड निर्माण करून देवीला यज्ञ केला. 12 वर्षे व 12 दिवस यज्ञ चालला होता. सर्व देवता त्या यज्ञासाठी आल्या व तेथे राहिल्या. त्यांनी ही अलौकिक कुंडे निर्माण केली व आपापली नावे त्यांना दिली. ते ऐकून मच्छिंद्रनाथांनी एक उंचशी जागा पाहून तेथे आपास्त्र मंत्राचा जप केला. त्यामुळे भूमीतून पाणी उत्पन्न झाले. तेव्हा त्यांनी अग्निमंत्र म्हणून एक बाण त्या कुंडात उभा रुतविला. त्यामुळे अग्नीचा प्रवेश त्या पाण्यात होऊन पाणी उष्ण झाले. त्यांनी त्या पाण्याने स्वतः स्नान केले. वज्रेश्वरी देवीलाही स्नान घातले व तिची पूजा केली. तेव्हा देवी स्वतः प्रगट झाली व त्यांना म्हणाली, मच्छिंद्रा, तू मला स्वतः निर्माण केलेल्या उष्ण कुंडातील पाण्याने स्नान घातलेस. त्यामुळे मी तुझवर प्रसन्न आहे. तू येथे 1 महिनाभर तरी राहा. मग नाथ तेथे राहिले. त्यांनी देवीला विचारले, माते, तुझी वज्र भगवती, वज्राबाई, वज्रेश्वरी अशी नावे का पडली? देवी म्हणाली, पूर्वी वसिष्ठांच्या यज्ञात इंद्रदेव सैन्यासह आले. तेव्हा बसलेल्या ऋषींनी त्यांना उत्थापन देऊन आदर प्रस्थापित केला नाही. म्हणून ते रागवले व त्यांनी त्यांच्यावर वज्र फेकले. पण दशरथी रामाने शक्तिमंत्राचा जप करून दर्भरूपी बाण त्या वज्रावर मारला. त्यावेळी मी दर्भातून प्रकट झाले व ते वज्र गिळून टाकले. तेव्हा इंद्र रामांना शरण गेले व आपले वज्र त्यांनी परत मागितले. श्रीरामांनी वज्र परत दिले. माझी येथे स्थापना केली. श्रीरामांनी या भोगावती नदीच्या पाण्याने मला स्नान घातले व माझी प्रतिष्ठापना केली आणि माझे नाव वज्रावती ठेवले. पुढे 1 महिना संपला. तेव्हा मच्छिंद्रनाथ देवीचा निरोप घेऊन उत्तर भारतात निघाले. आता पुढील अध्यायात आपण पाहूयात मच्छिंद्रनाथ उत्तरेकडे गेल्यानंतर द्वारकेला जाऊन त्यानंतर अयोध्या नगरीला जाऊन रामवंशातील पशुपत नावाच्या राजाला श्री मच्छिंद्रनाथांच्या कृपाशीर्वादामुळे श्री रामदर्शन झाले. ही कथा आपण पुढील अध्यायात बघूयात. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम श्री चैतन्य नवनाथाय नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.